ते बघा, आपल्याला वर्क बद्दल डिस्कस करायचं आहे. वर्क आणि हीट ऍक्च्युली पाच फंक्शन असतात आणि कशासाठी यूज करतात पाच वरती. वर्क आणि हीट मध्ये महत्त्वाचा पॉइंट हाच आहे की ही सिस्टीम आहे. सिस्टीम मध्ये जर तुम्ही हीट ऍड करणार म्हणजे सिस्टीमने हीट ऍब्सॉर्ब केली तर आपण त्याला कधी काय करतो प्लस कन्सिडर करतो. म्हणजे सिस्टीम मध्ये हीट ऍड झाली. सिस्टीम मध्ये न ही बाहेर पडली म्हणजे सिस्टीम बाहेर हीट सप्लाय करते, ठीक आहे, सिस्टीमची हीट कमी होते तर आपण त्याला काय म्हणतो मायनस. हीट मध्ये ऑब्वियसली प्लस. वर्क म्हणजे कसं आहे की जेव्हा सिस्टीम आहे, सिस्टीम वरती कोणीतरी सराउंडिंग काय करू शकतं, वर्क करू शकतं. म्हणजे सिस्टीमला कॉम्प्रेस करू शकतं किंवा सिस्टीम मध्ये चेंजेस करू शकतं. मग सिस्टीमच्या व्हॉल्यूम मध्ये चेंजेस होतो आहे किंवा काही पॅरामीटर चेंज होत आहे. ऍक्च्युअली बेसिकली व्हॉल्यूम असतो, व्हॉल्यूम आणि प्रेशर चेंज होतो आहे तर त्याला आपण म्हणतो वर्क होत आहे. मग व्हॉल्यूम प्रेशर जर बाहेरचं सराउंडिंग करत आहे तर त्याला म्हणतो सराउंडिंग काय करते आपल्या सिस्टीम मध्ये वर्क करते आणि याला म्हणतो आपण प्लस. सराउंडिंगने सिस्टीम वरती काहीतरी प्रेशर अप्लाय केला तर सिस्टीमचा व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो आणि आपण म्हणतो सराउंडिंगने सिस्टीम वरती वर्क केलं आणि ते ऑब्विसली असतं पॉझिटिव्ह. पण सिस्टीम एक्सपांड झालं म्हणजे सिस्टीमचं साईज वाढलं, त्याने हीट घेतलं आणि पिस्टन वरती मूव्ह झाला. करेक्ट सांगितलं का? अशा प्रकारे झालं. हे बघा, हे वॉटर आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं यामध्ये काय असतं, हे वॉटर आहे आणि वॉटरला तुम्ही इथे हीटिंग करतायत बरोबर. काय होणार आहे, ऑब्विसली हा जो व्हॉल्यूम आहे हा V1 असणार आहे आणि त्यानंतर काही वेळाने पिस्टन वरती जाणार आणि व्हॉल्यूम काय होणार V2 होणार. मग V2 आणि V1 डिफरन्स आहे म्हणजेच काय होणार, V2 मायनस V1 काहीतरी डेल्टा V तयार होणार. इथे प्रेशर एक्झर्ट होणार, त्याला आपण म्हणणार वर्क. या पिस्टन वरती जाणार, ओके. आणि पिस्टन वरती आला म्हणजे आपल्याला काय मिळणार, वर्क मिळणार. ऑब्विसली त्याला फोर्स इनटू डिस्टन्स तुम्ही असंही कॅल्क्युलेट करू शकता. हे डिस्टन्स आहे आणि हा काय आहे, फोर्स आहे. तर हे मेकॅनिकल वर्क डन आहे. वर्क डन म्हणजे फोर्स इनटू डिस्टन्स मूव्ह बाय द पिस्टन. आणि केमिकल म्हणणार तुम्ही केमिस्ट्री मध्ये तर चेंज इन व्हॉल्यूम इनटू प्रेशर. इथे प्रेशर लागेल ना वॉटर हीट झाल्यामुळे आणि प्रेशर मुळे पिस्टन वरती जाईल म्हणजे ही एवढी जागा होती आता केवढी होणार, एवढी मोठी होणार. म्हणजे आधी छोटीशी स्पेस होती त्याला व्हॉल्यूम V1 म्हणायचं छोटा, नंतर मोठी स्पेस तयार होणार त्याला व्हॉल्यूम V2 म्हणायचं आणि V1 वरून V2 तयार झाला तर आपण चेंज झाला व्हॉल्यूम तर त्याला म्हणतो आपण इथे वर्क झालं. पण सिस्टीमने काय केलं, या बाहेरच्या ही सराउंडिंग होती तर या सराउंडिंग वरती वर्क केलं, बाहेरच्या गोष्टीमध्ये पिस्टनला मूव्ह केलं. मग आपण म्हणणार की सिस्टीमने पिस्टनला बाहेर ढकललं म्हणजे मायनस वर्क केलं. काय केलं, मायनस. म्हणजे कधीही सिस्टीम कॉम्प्रेस झाली, छोटी झाली तर आपण म्हणणार सिस्टीम वरती वर्क झालं आणि सिस्टीम एक्सपांड झाली तर आपण काय म्हणणार, मायनस झालं. ठीक आहे, ठीक आहे. तर साइन कन्व्हेन्शन इम्पॉर्टंट आहे. काय रिपीट पुन्हा करतो, सिस्टीम मध्ये हीट केल्यानंतर आपण तिला प्लस घेणार आणि सिस्टीम वरती जर सराउंडिंगने वर्क केलं तर त्याला आपण प्लस घेणार, अपोजिट काय करणार, मायनस करणार. साइन कन्व्हेन्शन्स इम्पॉर्टन्स आहे जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. नेक्स्ट पॉइंट आहे, तुम्हाला विचारलं जातं प्रेशर व्हॉल्यूम एक्सपान्शन. हे विचारलं म्हणजे ओके, एक छोटं डेरिव्हेशन आहे, आपण ऑलरेडी घेतलेले आहे, पुन्हा रिपीट करू. तुम्हाला विचारलं जातं की ती प्रूव्ह दॅट W is equals to P external into V2 minus V1. This is your question. Prove that W is equals to P external V2 minus V1. W stands for work. P external means external pressure. V2 final volume. V1 initial volume. Correct? Prove that W is equals to minus P external V2 minus V1. P external pressure, V2 volume final volume, V1 initial volume. work done. डेरिव्हेशन आहे. डेरिव्हेशन्स मध्ये काही गोष्टी डायग्राम्स लागतात, काही हे लागतात, काही पॅरामीटर लागतात. आणि डायग्राम बघू आपण. बुक ओपन करा, 67 वरती बघा डायग्राम आहे, अशी एक डायग्राम आहे. डायग्राम ड्रॉ करू. काय सिलेंडर आहे, त्यामध्ये पिस्टन आहे, अशा प्रकारचा तुमचा हा एरिया आहे. या एरियाला आपण म्हणू V1. ठीक आहे. नंतर तो पिस्टन इथे गेला आहे
वरती त्याला आता हा जो चेंज व्हॉल्यूम झाला त्याला आपण म्हणणार P2 आणि तो पिस्टन किती डिस्टन्स गेलाय ऑब्वियसली एवढ्या डिस्टन्स वरती गेलाय त्याला म्हणणार D आणि दॅट्स ऑल किती प्रेशरने गेला आहे P ठीक आहे अशा प्रकारचे डेरिव्हेशन मग आपण काय लिहिणार कधी डेरिव्हेशन करायचं तर 2 मास 4 मासला काहीतरी येणार किती मासला 4 मासला येणार 2 मासला येणार तर डायग्राम काढायची आणि काही गोष्टी लिहायच्या इथे D मीन्स डिस्टन्स मूव्ह बाय पिस्टन V1 इनिशियल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम P1 प्रेशर पुढे काय लिहिणार तुम्ही बस एवढंच लिहिणार त्यामध्ये तुम्ही म्हणणार की the pressure equal to the atmospheric pressure opposes the moment हे बघा आता आपल्याकडे फोर्स आहे एक्सटर्नल प्रेशर म्हणजे काय हा आहे इंटरनल प्रेशर याला आपण इंटरनल प्रेशर म्हणणार हा जो आहे बाहेरून एक एक्सटर्नल प्रेशर असणार का सराउंडिंग आहे एअर आहे किंवा कोणते मीडियम असेल तर इथून एक प्रेशर लावलेलं असतं ना ऑलरेडी काहीतरी समथिंग प्रेशर असतं त्याला आपण पी एक्सटर्नल प्रेशर म्हणू मग ते पी एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते पी एक्सटर्नल प्रेशरला आपण एक फॉर्म्युला लिहिणार तो फॉर्म्युला आहे हे बघा F is equal to P into A हे करेक्ट आहे का बघा हा फॉर्म्युला बघितलाय कधी फोर्स एरिया प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया म्हणजे फोर्स काढायचा असेल तर काय फोर्स इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया हाच फॉर्म्युला आहे ठीक आहे मग आपल्याला शोधायचं आहे की ह्या सिस्टमने किती वर्क केलं हे शोधायचं आहे तर आपल्याला आधी बघावं लागेल की एक्सटर्नल प्रेशर किती आहे बाहेरचं प्रेशर किती आहे आणि एरिया किती आहे एरिया कोणाचा असेल इथे पिस्टनचा ठीक आहे तर यामध्ये तुम्ही घेणार की F एक फोर्स आहे आणि D हे डिस्टन्स आहे हे बघा वर्क डन जर काढायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार ह्या पिस्टन हा जो गॅस आहे किंवा इथे काही समथिंग आहे त्याने इथे काहीतरी आउटपुट दिलं वर्क दिलं पिस्टन मूव्ह झाला म्हणजे वर्क दिलं ना मग याचा फॉर्म्युला मॅथ फिजिक्स काय सांगतो F * D काय सांगतं F * D म्हणजे या पिस्टन वरती ऍक्च्युअली फोर्स किती होता आणि त्याने डिस्टन्स किती मूव्ह केलं त्याला FD ला काय म्हणतो आपण वर्क या पिस्टन वरती होत आहे करेक्ट पिस्टन मूव्ह होतोय म्हणजे काय होतोय पिस्टन काम होतोय तर पिस्टन काहीतरी आउटपुट देतोय वर्क करतो आहे ड्यू टू दी फोर्स लागलेला आहे आणि हे डी डिस्टन्स मूव्ह होत आहे ठीक आहे मग आता हा फोर्स लागला आहे तर फोर्स कसा मल्टिप्लाय करायचा डी तर आपला डिस्टन्स माहिती आहे डिस्टन्स माहिती ना पण हा फोर्स कुठून काढायचा तर फोर्स काढण्यासाठीचा एक फॉर्म्युला काय आहे फोर्स इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया मग प्रेशर कुठून काढायचं तर इथे फक्त तुम्ही प्रेशर इनटू एरिया तर हा पिस्टनचा एरिया ना तुम्ही डायरेक्टली घेणार करेक्ट आहे की प्रेशर तर इक्वल तुम्हाला डाऊट आहे का वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्टन्स नाही आता बघा तुम्हाला इक्वेशन मध्ये दिला आहे इक्वेशन 4.1 आणि इक्वेशन आहे 4.3 तिथे लिहिलेलं आहे W इज इक्वल टू P external into A into D बघा आता इथे आहे की आपल्याला व्हॅल्यू सबमिट करायची आहे काय सबमिट केली आपण P external F ची व्हॅल्यू आहे ती इथे सबमिट केली आता हा F काय आहे बघा हा F दिसतोय का नाही हे करतोय तुम्हाला हे बघा पिस्टन आहे इथे होता इथून इथपर्यंत गेला का गेला कारण त्याच्यावरती काहीतरी वर्क झालं कोणी केलं हे इथे गॅसने केलं कारण त्याला आपण हीट केलं तर त्याला शिकडे बघायचं ते हीट झाल्यानंतर हा पिस्टन वरती गेला तर तो किती डिस्टन्स गेला आणि त्याच्यावरती किती फोर्स लागला होता याच्यावरती आपण ठरवणार मग आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे की हे तुम्ही इक्वेशन लिहून घेतलं म्हणजे डिस्टन्स तुम्ही डायरेक्टली पुट करणार ना इथे काही डाऊट नाही मग हा फोर्स तुम्हाला बघायचा होता की हा फोर्स पिस्टन वरती किती लागलाय हा फोर्स किती लागलाय त्यासाठी तुम्ही काय करणार 4 एक्सटर्नल इनटू एरिया 4 एक्सटर्नल इनटू एरिया म्हणजे काय हा जो एक्सटर्नल प्रेशर आहे हा पिस्टनवर किती लागला आहे त्याला तुम्ही काय म्हणणार फोर्स म्हणणार की नाही म्हणजे अपोजिट फोर्स नाही कळत
आता तो एक्सटर्नल फोर्स अपोजिट लावल्यानंतर हे बघा तुम्हाला इथे दिसतंय हा A इंटू डी काय आहे, एरिया इंटू डिस्टन्स काय असतं, व्हॉल्यूम असतो. मग तुम्ही काय लिहिणार, पी एक्सटर्नल इंटू व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम मध्ये तिथे आता चेंज इन व्हॉल्यूम तिथे काय दिलं आहे, तिथे चेंज इन डिस्टन्सचा व्हॉल्यूम आहे ना, हा एरिया, हा एरिया चेंज झालाय ना. मग तुम्ही तिथे काय लिहिणार, चेंज इन व्हॉल्यूम. आणि हे सगळं डेरिव्हेशन होतं. नाही कळलं तुम्हाला, पुन्हा सांगतो. हे बघा पॉइंट काय आहे की तुम्हाला शोधायचं आहे की हे एक अशा प्रकारचे सिलेंडर आहे आणि त्यामध्ये समथिंग आहे, वॉटर घ्या आणि तुम्ही हिटिंग करताय आणि हा त्याचा पिस्टन आहे आणि आता सध्या याचा व्हॉल्यूम किती आहे, V1. डाऊट आहे नाही. हिटिंग सुरू झालेलं आहे, इथे प्रेशर तयार झाला आहे. इथे काय तयार झाला आहे, प्रेशर. ठीक आहे, या प्रेशरमुळे तो पिस्टन इथपर्यंत येऊन गेला. करेक्ट आहे. आता इथपर्यंत तो प्रेशर आला. आता इथपर्यंत प्रेशर आल्यानंतर इथपर्यंत तो आला तर मी डिस्टन्स किती मूव्ह केलं, d. इथला व्हॉल्यूम इथे V1 होता, इथे किती झाला, V2. डाऊट आहे नाही. मग आपण काय म्हणतोय की ह्या पिस्टनच्या ह्या रॉडवरती किती वर्क झाला आहे हे आपल्याला चेक करायचं. ठीक आहे, किती वर्क झाला आहे. वर्क चेक करण्यासाठी आपण फिजिकली काय म्हणतो, वर्क म्हणजे काय असतं की या पिस्टनवरती किती फोर्स लागला आहे. ठीक आहे, आणि त्याने डिस्टन्स किती मूव्ह केला आहे. या पिस्टनवरती काहीतरी फोर्स लागला असेल ना वॉटरने, तो काहीतरी डिस्टन्स मूव्ह झाला असेल. मग आपण लिहिणार वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. डिस्टन्स तर आपल्या डोळ्याने दिसतंय ना, एवढा पिस्टन वरती गेलाय. काढायचं फक्त फोर्स आहे. फोर्स कसा काढणार, तर फोर्स काढण्यासाठी मी इक्वेशन लिहिलेलं आहे P एक्सटर्नल इंटू A. P एक्सटर्नल इंटू A. माझा पॉइंट काय, P एक्सटर्नल म्हणजे काय, तर P एक्सटर्नल म्हणजे काय, तर आता हे बघा पिस्टन वरती वरतून एक प्रेशर आहे आणि खालून एक प्रेशर आहे. ठीक आहे, आता मला सांगा हा पिस्टन स्टेडी होता, हा काय होता, पिस्टन स्टेडी होता. तो स्टेडी का होता माहिती का, बॉटमने एक प्रेशर होतं, टॉपने एक प्रेशर होतं. करेक्ट आहे. तर ह्या पिस्टनवरती किती फोर्स आहे हा कसा कॅल्क्युलेट केला जातो की त्या पिस्टनला किती प्रेशर लागलेला आहे P एक्सटर्नल वरती, त्याच्यावरती प्रेशर आहे P आणि किती एरिया वरती लागलाय त्याला म्हणतो एरिया. त्याला आपण काय म्हणतो, प्रेशर. म्हणजे एक्सटर्नली त्याच्यावरती एवढं प्रेशर लागलेलं आहे, म्हणजे एवढा फोर्स लागलेला आहे, तरी आपण त्याला डी डिस्टन्सने मूव्ह केला आहे, तेवढा आपण वॉक केला आहे. जर तुम्हाला जर समजत नसेल तर हे बघा, एक मुलगा आहे समोर. ठीक आहे, एक छोटासा मुलगा आहे आणि तुम्ही त्याला ढकलताय. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्याला पुश करताय. छोटा मुलगा असेल, तुम्ही त्याला 1 मीटर पर्यंत काय केलं, ढकललं. तुम्ही किती वर्क केलं, समथिंग आपण x वर्क केलं. एक मोठा माणूस आणला तर तुम्ही त्याला 1 मीटर पुढे ढकललं, मोठ्या माणसाला तुम्ही y वर्क केलं. मग y वर्क मोठा असेल का x वर्क मोठा असेल, y वर्क ऑब्वियसली. कारण एक्स्ट्रा तुम्ही मोठ्या सिस्टीमला च्या अगेन्स्ट तुम्ही काय केलं, काही डिस्टन्सने मूव्ह केलं. मग ऍक्च्युली हा फोर्स म्हणजे काय असतो किंवा वर्क डन म्हणजे काय असतं की तुम्ही बाहेरून एक एक्सटर्नल प्रेशर लागलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काहीतरी डिस्टन्सने त्या पिस्टनला मूव्ह करता आहे, हे तुमचं वर्क डन आहे. सिस्टीमचं वर्क डन म्हणजे काय, सिस्टीमने वर्क केलं म्हणजे काय, बाहेरून ऍक्च्युली एक प्रेशर लागलेला आहे पिस्टनवरती, तरीही पिस्टन त्याच्या अगेन्स्ट मूव्ह होतोय, त्या प्रेशरच्या अपोजिट मूव्ह होतो आहे. कारण तुम्ही काय करता आहे, सिस्टीम काय करता, ऍक्च्युली एक्सपांड करताय. बरोबर, हे प्रेशर वाढलं आणि डिस्टन्स हे बघा, आता हे प्रेशर 10 बार होतं आणि तुम्ही डिस्टन्स मल्टिप्लाय केलं, तुम्हाला समथिंग वर्क मिळेल बघा, इथे काहीतरी वर्क मिळेल. ओके, आता तुम्ही कन्सिडर करा की प्रेशरने 20 बार वाढवलं मी, तरी डिस्टन्स मूव्ह झालं, म्हणजे जास्त वर्क झालं आपलं. एक्स्ट्रा प्रेशर असताना ही सिस्टीमने डिस्टन्स डीने मूव्ह केलं. करतोय पॉइंट. ऍक्च्युली आपण वर्क डन कोणत्या बेसवरती कॅल्क्युलेट करतो, ह्या बेसवरती की केमिस्ट्रीमध्ये की ऑलरेडी सिस्टीमवर प्रेशर असतंच, तरीही ती एक्सपांड करते आहे. तर किती प्रेशर बाहेर होतं आणि त्याला ते किती एक्सपांड करते आहे त्याला म्हणतो आपण वर्क डन. कळलं. आता सिंपल आहे, तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो की एक व्हॅक्यूम आहे, म्हणजे तुम्ही स्पेस मध्ये गेलात आणि स्पेस मध्ये एक सिस्टीमने एक्सपांड केलं, तिथे ही सिस्टीम ठेवली आणि स्पेस मध्ये आहे तुम्ही आणि ही सिस्टीमचं व्हॉल्यूम V1 व V2 झाला, डिस्टन्स वरती गेला, काही वर्क डन झालं का, ऑब्विसली नाही. कारण बाहेर प्रेशरच नाही ना, एक्सटर्नल प्रेशर आहे का,
जर एक्सटर्नल प्रेशर नसेल तर सिस्टीम फ्रीली एक्सपांड होणार, तिला काही वर्क करावं लागेल का? नाही. तर जे व्हॅक्यूम असेल किंवा जिथे एक्सटर्नल प्रेशर नाही तिथे वर्क डाऊन होतच नाही. अपोज करायचं कोणाला? सिस्टीम अपोज कोणाला करणार? अपोज वर्क कोणाच्या अगेन्स्ट करायचं असतं? समथिंग लोड. आता तुम्ही म्हणलं फॅन वर्क करणार, फॅन वर्क करतो कारण एअरचं प्रेशर असतं, माहिती आहे तुम्हाला? एअरचं स्वतःचं प्रेशर असतं, त्याच्या अगेन्स्ट त्याला फिरावं लागतं, त्याचा लोड असतो तेवढा, त्याचे स्वतःचं वेट असतो. ठीक आहे, तर समथिंग अगेन्स्ट आपल्याला वर्क करावं लागतं. तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, तुम्हाला एक्झाम पास व्हायचं आहे, तर एक्झाम अगेन्स्ट तुम्ही वर्कच करताय ना. तर समथिंग अगेन्स्ट तुम्ही वर्क करणार, प्रूव्ह करणार की तुमचं वर्क किती इफिशियंट होतं किंवा तुम्ही किती चांगलं वर्क केलं. ठीक आहे, तर तुमच्या वर्कचं कॅल्क्युलेशन यावर होणार की तुम्ही मार्क्स किती मिळवले, म्हणजे तुमचं ते वर्क डन आहे अगेन्स्ट द एक्झाम. एक्झाम तुमच्या अपोज मध्ये हे बघणार की तुम्ही किती कमी मार्क्स मिळवले. तर सिंपल पॉइंट आहे, तुम्ही इथे डेरिव्हेशन मध्ये काय लिहिणार, तुम्हाला सांगितलं ना की हे प्रूव्ह करा W = P external V2 - V1. लॉजिकल जर तुम्ही बघितलं की P external जास्त आहे, म्हणजे 10 बारचं प्रेशर बाहेर पिस्टन वरती लागलेलं आहे, तरी व्हॉल्यूम 20 ने चेंज होतो आहे, म्हणजे तुम्ही मॅक्सिमम वर्क करताय. म्हणजे काय करताय, मॅक्सिमम तुमची सिस्टीम एक्सपांड होते, वर्क करते. 10 बारचं प्रेशर आहे आणि तुमची सिस्टीम 10 व्हॉल्यूमने फक्त एक्सपांड होते, म्हणजे व्हॉल्यूम चेंज किती आहे 10चा, तुमची सिस्टीमने थोडं कमी वर्क केलंय. कळलं पॉइंट? म्हणजे केमिस्ट्री मध्ये वर्क आपण यावरती ठरवतो सिस्टीमचा व्हॉल्यूम कसा चेंज होतो आहे, चेंज इन व्हॉल्यूम, आणि वरती सिस्टीम वरती किती प्रेशर आहे. मग मायनस साइन कशासाठी? आता शिकवलं तुम्हाला, काय शिकवलं? सिस्टीमने जेव्हा बाहेर काम केलं सराउंडिंग वरती, तर ते काय असतं, मायनस असतं. मी शिकवलं काय? मी आता शिकवलं, जर सराउंडिंगने सिस्टीम वरती काम केलं तर प्लस घ्यायचं, सिस्टीम मध्ये हीट गेली तर प्लस घ्यायचं, अपोज घ्यायचं. मग सिस्टीमने जर बाहेर पिस्टनला मूव्ह केलं, वर्क डन केलं, तर ते मायनस घ्यायचं. आणि ते किती असेल, तर सराउंडिंगने किती प्रेशर लावला आहे, P एक्सटर्नल, त्याच्या अगेन्स्ट मध्ये याने आपला व्हॉल्यूम चेंज केला आहे, संपलं. याला म्हणायचं वर्क डन, याला म्हणायचं वर्क डन. लिहिताना काय सोपं आहे, डायग्राम काढायची, V1 करायचं, V2 करायचं, ते री दाखवायचं, P एक्सटर्नल दाखवायचं, P इन दाखवायची काही गरज नाही, इथे लिहायचं P एक्सटर्नल प्रेशर म्हणजे काय, एक्सटर्नल प्रेशर, एक्सटर्नल फोर्स किती आहे, हा P एक्सटर्नल P × A. मग वर्क इंटू डिस्टन्स आपण आपला मॅथमेटिकलचा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये फोर्सची व्हॅल्यू टाकून द्यायची, एरिया इंटू डिस्टन्स म्हणजे व्हॉल्यूम असतो, संपलं. फॉर्म्युला टाकायचा V2 - V1. सिंपल डेरिव्हेशन आहे. ओके, लॉजिकली समजून घ्या, प्रूव्ह करायला काही मोठी गोष्ट नाहीये. करताय? तुम्ही म्हणणार सर इंटरनल प्रेशरचे गप्पा काय? तर इंटरनल प्रेशरवरती जास्त गप्पा करत नाही, कारण मग एनसीईआरटी जावं लागेल पुन्हा. एक्सटर्नल इंटरनल मध्ये त्याच्यामध्ये एक रिलेशन आहे. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा. काय डाऊट आहे कोणाला? नाही, सोपं आहे. फ्री एक्सपान्शन बघा, तिथे एक फ्री एक्सपान्शन म्हणून टर्म दिलेली आहे. फ्री एक्सपान्शन मीन्स द एक्सपान्शन अगेन्स्ट झिरो ऑपोजिंग प्रेशर. काय दिले तिथे? फ्री एक्सपान्शनला ऑपोज करणारा प्रेशर काय असतं? P एक्सटर्नल प्रेशर काय असतं? 0. ओव्हरडन काढणार तुम्ही W = P एक्सटर्नल V2 - V1. चला पुट करा, -0 × V2 - V1. 0 × समथिंग 0. 0 म्हणजे स्पेस मध्ये वर्क होतं का? स्पेस मध्ये एक्सपान्शन हो काहीही हो, स्पेस मध्ये वर्क नसतं. स्पेस मध्ये कोणी वर्क करू शकत नाही. मग वर्क कुठे होणार? ते जे इंटरनॅशनल स्पेस सेंटर असतात, त्यांचे जे स्टेशन असतात, त्याच्यामध्ये तुम्ही वर्क करू शकतात. पण ऍक्सेस स्पेस मध्ये वर्क नसतं. कळालं? कोणाच्या अगेन्स्ट करणार वर्क तुम्ही? काही नाही ना. आता एक 2 व्हीलर तुम्ही 4 व्हीलर पडवता आहे, ठीक आहे? 4 व्हीलरचं पेट्रोल कशामध्ये कन्झ्युम होतं? मॅक्स. तिच्या बॉडीवरती एअर असतं, एरोडायनामिक शेप असतो, तिथे रेजिस्टन्स होतो, माहिती आहे ना? फक्त गाडी चालण्यासाठी नाही लागत, गाड्या चालण्यासाठी फ्रिक्शन तर होतं पार्ट्स मध्ये, पण एअरचा रेजिस्टन्स होतो, बरोबर? आता हे रेजिस्टन्स एअरचा वगैरे जेवढा वाढणार तेवढं गाडीची स्पीड वाढणार. पण एअरचा रेजिस्टन्स बाहेर कुठेच नाही ना, स्पेस मध्ये एअरचा रेजिस्टन्स नाही, सॅटेलाइटला त्याचा रेजिस्टन्स होत नाही, एअर नाही, काहीच नाही. ठीक आहे? तर व्हॅक्यूम मध्ये काही गोष्टी नसतात, वर्क वगैरे तसं ऍसेस केमिस्ट्री तर होत नाही. 2 मार्क्सला विचारलं जाईल. एनर्जीचं युनिट वगैरे काही सांगण्याची गरज नाही आहे का? किलो जूल वगैरे असतं. काय असतं युनिट एनर्जीचं? जूल. किलो जूल आपण जनरली यूज करतो. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का जूल मध्ये वगैरे? सर आम्हाला माहित नाही. एनर्जी युनिट कोणाला काही प्रश्न आहे का? किलो जूल काय असतं सर? जूल माहिती का काय असतं? जूल इज अ टाइप ऑफ
एनर्जी. जूल म्हणजे फक्त एनर्जी असतो बस. मग फॉर्म्युला काय तुम्हाला करायचा आहे? फॉर्म्युला म्हणजे W इज इक्वल्स टू एक्सटर्नल अप्लाइड प्रेशर अगेन्स्ट चेंज इन व्हॉल्यूम, निगेटिव्ह साइन बिकॉज द सिस्टम डू वर्क ऑन सराउंडिंग. समजलं? 2 मार्क्सला आलं पाहिजे. अरे टाकलं नाही. ठीक आहे, मी दुसरं. हे बघा इथे काय लिहिलं आहे? हाँ, यूनिट ऑफ वर्क एंड एनर्जी आलं पाहिजे. युनिट ऑफ वर्क एंड एनर्जी. एनर्जी म्हणजे क्यू घेऊ आपण. काय घेणार बघा, तुम्हाला युनिट दिला आहे जूल. हे कोणाला पॉइंट आहे? काही प्रॉब्लेम आहे? दिलं काही प्रॉब्लेम आहे का? आता तिथे युनिट पुन्हा दिलं बघा, किलो, केजी, मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहिलं आहे. 1 जूल इज इक्वल्स टू लिहिलं आहे केजी मीटर स्क्वेअर सेंटीमीटर इनव्हर्स. आता हे कसं काय युनिट? हे कसं काय युनिट बोला सर. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन सेकंड. हा म्हणजे मायनस मध्ये तेच झालं ना. याला असं लिहितो ना आपण. हे असं आहे करेक्ट. आता मला सांगा की हे कसं, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे जस्टिफाय करू शकता की ही युनिट कसं आला? वर्कचं युनिट कसं काय आलं? म्हणजे वर्क कसं आहे, हे कसं बोला कसं जस्टिफाय करणार? म्हणजे केजी मीटर स्क्वेअर. आता तुम्ही वर्क मध्ये केजी असतं का? किंवा हे सिंपल आहे, पास्कल इंटू मीटर क्यूब. कसं? पास्कल प्रेशरचं आणि मीटर क्यूब. हे तर एकदम सोपं आहे सर. हे प्रेशरचं पास्कल आणि व्हॉल्यूमचं मीटर क्यूब. हे तर एकदम सोपं चिल्लर युनिट आहे. हे डायरेक्टच काढलं. हे कसं काय काढलं? हे कडून काढलं. हे तर जूल तर प्रत्येकाला माहिती ना. वर्क काय असतं? 10 जूल. हीट किती आहे? 90 जूल. किलो जूल तर प्रत्येकाला ऐकलेलंच. 20 किलो जूल, 70 किलो जूल. चुकून तुम्हाला सांगितलं जसं आलं की वर्क ऑफ 10 पास्कल मीटर क्यूब. तुम्ही म्हणा पास्कल मीटर क्यूब, किंवा तुम्हाला वर्क शब्द समजला नाही असं दिलंय, मग तुम्ही म्हणा हे काय असतं पास्कल मीटर क्यूब? मग तुम्ही म्हणणार हे व्हॉल्यूम असतो वाटतं मीटर क्यूब. हे पास्कल म्हणजे काहीतरी लिहायचं असतं. तसं नाही. पास्कल मीटर क्यूब ऍक्च्युअली कोण असतो? वर्क असतो. केजी मीटर क्यूब वरती वर्क विचार करा. लेक्चरच्या एंडला आपण हे डिस्कस करू. डोकं लावा. काय केजी मीटर क्यूब आणि सेंटीमीटर स्क्वेअरचा कुठे ह्या फॉर्म्युला संबंध लागतो का शोधा. वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. याच्या सोबत शोधा कुठेतरी रिलेशन असतं का? हॅलो, केजी मध्ये गप्पा होतात. सर की न्यूटन केजी मीटर पर सेकंड. फोर्स ना. हा बोला. मास इनटू एक्सेलरेशन. असं मास केजी केजी एक्सेलरेशनचा मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड सेकंड स्क्वेअर. स्क्वेअर. मीटर स्क्वेअर बरोबर. डोकं लावायचं. का लावायचं? हे बघा, तुम्ही डोकं वापरल्याशिवाय तुम्हाला फिजिक्स नाही येणार. हे एक केमिस्ट्री नाही आहे, हे काय आहे? फिजिक्स. मी फॉर्म्युला लिहिला म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की फोर्सचं काय? फोर्सचा फॉर्म्युला जो असतो मास इंटू एक्सेलरेशन. डिस्टन्स म्हणजे मीटर मध्ये मोजतात, एक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये असतं. हे प्रत्येकाला माहिती आहे. मास केजी मध्ये असतं, एक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये असतं. ते जमत नाही. हे म्हणजे मोठी गोष्ट आहे ना घरी. आम्हाला येत नाही असं करून चालत नाही. ठीक आहे, कळालं? ही तर लक्षात आलं पाहिजे. किलो जूल मध्ये लिहितात बस, एवढं झालं तरी सफिशियंट आहे. काय प्रॉब्लेम नाही. ज्याला सीईटी चांगलं कॉलेज घ्यायचं तर त्याला युनिट आलंच नाही. नेक्स्ट पॉइंट आहे मग यस, एवढं सफिशियंट आहे. एक प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम नंबर 4.1. प्रॉब्लेम 4.1.
3 moles of ideal gas. 3 moles म्हणजे N is equals to 3. गॅस कोणता आहे? आयडियल. एक्सपांड काय होतो आहे? एक्सपांड आयसोथर्मली. कसं होतोय? आयसोथर्मली. डबल एल वन फ्रॉम 15 dm क्यूब. शिकवलं होतं व्हॉल्यूम मध्ये dm क्यूब हा व्हॉल्यूम असतो. टू हाऊ मच dm क्यूब? 20 dm क्यूब. हा म्हणजे V1 असेल तर हा काय असेल? V2. ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर म्हणजे काय? Px किती आहे? 1.2 बार. कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ वर्क इन जूल. किती सोपा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला विचारलं आहे कॅल्क्युलेट दी वर्क. म्हणजेच वर्क हे फक्त फर्स्ट चॅप्टर मध्येच आहे मोस्टली. तर फर्स्ट चॅप्टरचा प्रॉब्लेम थर्मोडायनॅमिक्सचा प्रॉब्लेम आहे. वर्क मध्ये तुम्हाला वर्कचा फॉर्म्युला आठवला पाहिजे. वर्क मीन्स व्हॉट? P एक्सटर्नल V2 V1. फॉर्म्युला आठवला पाहिजे. बघायचं काय दिलंय? P एक्सटर्नल प्रेशर ही दिला आहे 1.2 बार. चलो हे दिलाय 1.2 बार. V2 ही दिलाय. गॅस एक्सपांड होतोय 20 वरनं काय होतो आहे? 50 वरनं 20 होतोय. 20 - 50 हे ठेवलंच नाही काढायला. हे प्रश्नच नाही. एक गॅस आहे हे इम्पॉर्टंट नाही. तो आयडियल वगैरे आहे. तो एक्सपांड होतोय. काय होतोय? एक्सपांड. एक्सपांड म्हणजे काय? मायनस. एक्सपांड म्हणजे मायनस. कॉम्प्रेस असलं तसं प्लस. कॉम्प्रेस असलं तर असं एक्झाम्पल असतं. द गॅस कॉम्प्रेस फ्रॉम 20 to 15 dm क्यूब. बरोबर? ऑटोमॅटिक तुमचं आन्सर मायनस आलं असतं. समजतंय? किती सोपं आहे. काय विचार काय नाही त्याच्यामध्ये. आणि एक्सटर्नल प्रेशर मध्ये मी फॉर्म्युला लर्न करायचे तुम्हाला. बस एवढंच फॉर्म्युला. कळलं का काय करायचं? सोपं आहे. चलो एक प्रॉब्लेम पुन्हा बघू. कॅल्क्युलेट द एक्सटर्नल प्रेशर. तोच प्रॉब्लेम पुढे. कॉम्प्रेस द 2 moles ऑफ गॅस फ्रॉम 25 dm क्यूब टू 30 dm क्यूब. तुम्हाला फक्त दिलं सेकंड एक्झाम्पल आहे 4.2. गॅस काय होतो आहे? कॉम्प्रेस्ड. कॉम्प्रेस होण्यासाठी कसं व्हावं लागेल? V1 काय आहे? 25 dm क्यूब. 25 dm क्यूब टू किती आहे? 13 dm क्यूब. and कॅल्क्युलेट द प्रेशर. प्रेशर काढायचं आहे. P एक्सटर्नल प्रेशर काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली काय दिलेलं असलं पाहिजे? वर्क. वर्क किती आहे? 4862.4 जूल. फॉर्म्युला सिंपल आहे. गॅस आहे. काही असेल इम्पॉर्टंट नाही. कॉम्प्रेस होतो आहे म्हणजे आन्सर प्लस यायला पाहिजे. V1 V2 आहे. फॉर्म्युला आहे आपला V2 V1. एक्सटर्नल इथे असतो. वर्क डन दिला आहे. हे काढायचं आहे. व्हॅल्यू पुट करा. 4862.4 इज इक्वल्स टू P एक्सटर्नल V2 आहे 30 मायनस V1 आहे 25. हे मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. तुमचा आन्सर करेक्ट येणार. ठीक आहे. सिंपल प्रॉब्लेम. सर P एक्सटर्नल मायनस कुठे? सगळ्यात खाली. जनरली आपला फॉर्म्युला एक्सटर्नलचा मायनस आहे. हा मायनस येणार म्हणून तो प्लस होणार. बिकॉज दिस इज कॉम्प्रेस्ड. आपण फॉर्म्युला यूज करायचा मायनसच. तो कॉम्प्रेस झाल्यानंतर ऑटोमॅटिक काय होईल? प्लस. याचा आन्सर काय? 30 - 25. -12 -12 into this minus plus. Compress means plus वर्क. बरोबर ना? समजे क्या? सोपं. नेक्स्ट एक प्रॉब्लेम आहे. तो घ्यायचा का थिअरी घ्यायचं? चला बोला. पुढे प्रॉब्लेम दिलाय. काय दिलाय प्रॉब्लेम मध्ये? सेम प्रॉब्लेम आहे. काय डिफरन्स नाही दिसत आहे मध्ये. 20 हे बघा 4.3 नावाचा प्रॉब्लेम आहे. 4.3 प्रॉब्लेम नंबर 4.3. काय बघा 4.3 मध्ये 20 ml ऑफ इथिलीन गॅस 200 ml ऑफ काय आहे? इथायलिन. हे काय असते इथायलिन? काय असते इथायलिन माधवी? 150 ml ऑफ HCl गॅस
एक HCl गॅस आहे, एक इथायलिन गॅस आहे, दोघांचा एमआय तुमच्या समोर आहे. रिॲक्ट करणार आहे एकमेकांसोबत रिॲक्ट, म्हणजे दोघे रिॲक्टंट आहेत. ऍट 1 बार, किती बार आहे? 1 बार, म्हणजे प्रेशर किती आहे? 1 बार. आणि रिॲक्शन दिला आहे C2H4. कोण असतो? इथायलिन कोण असतो? इथायलिन हा कोण आहे? इथेन आहे. इथिन आहे का इथाइन आहे? इथेन. इथेन इथेन. इथिन आहे. इथेन. ऍसिटिलीन कोण असतो? ऍसिटिलीन कोण असतो? हे बघा, एक असतो इथेन, एक असतो इथिन, एक असतो इथाइन. मी विचारतो आहे, देन टेल मी व्हॉट इज बाय इथाइलिन and second one acetylene. नाव ऐकलंय का? सर्वच ऐकलंय. ऍसिटिलीन ऐकलंय, इथाइलिन ऐकलंय, इथेन ऐकलंय, इथिन ऐकलंय, इथेन ऐकलंय. हा असतो अल्कीन, हा असतो अल्कीन, हा असतो अल्काइन. हे दोघांचे नाव कोणाचे आहेत? वरचे नंबरचे सांगा मला. ह्या दोघांपैकी हे दोघांचे नाव आहेत. हे बघा, इथिनला इथाइलिन म्हणतात आणि इथाइनला ऍसिटिलीन म्हणतात. डोक्यात बसवून घ्या, हे कॉमन नाव आहेत. काय म्हणतात? इथाइनला ऍसिटिलीन म्हणतात. इथाइलिन म्हटलं म्हणजे इथिन असतो, आणि इथिन म्हणजे काय असतो? इथ म्हणजे 2 कार्बन आणि इन म्हणजे डबल बॉन्ड. समजलं का? येतं एवढं? तर इथिनला इथाइलिन म्हणतात. इथाइलिन माहित नसेल तर कंप्युटर समजणार नाही. हा काही ऍक्च्युअली इश्यू नाही आपल्या प्रॉब्लेमचा. प्रॉब्लेम मध्ये काही दिलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आणि इथाइलिन म्हटलं काय म्हटलं तो इम्पॉर्टंट नाही. चला, रिॲक्शन दिली तुम्हाला आणि सांगितलंय तुम्हाला कॅल्क्युलेट द पीव्ही वर्क. कॅल्क्युलेट काय करायला सांगितलंय? पीव्ही वर्क. तुम्हाला पीव्ही वर्क कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. मग चला, पीव्ही वर्कचा फॉर्म्युला काय शिकवलाय तुम्हाला? Work is equals to P external V2 minus V1. This is the formula. वर्क कॅल्क्युलेट करायचं आहे. काय काय दिलं आहे? व्हॉल्यूम तर काही दिला नाही. दिलाय का? कसं कॅल्क्युलेट करणार सांगा. प्रेशर किती दिलाय? 1 बार. प्रेशर तर 1 बार दिलाय ना. एक तर एक फिक्स झालं. वर्क कॅल्क्युलेट करायचं आहे. V2 minus V1 वरती विचार करा. कोणावरती विचार करा? V2 minus V1. कोणाचा V2 आणि कोणाचा V1? आता फोकस करा, V2 आणि V1 कोणाचा असतो? तर लक्ष बेसिक डायग्राम वरती आहे. बेसिक डायग्राम वरती सांगितलं होतं मी, हा एक गॅस आहे, तो एक्सपांड करतो आहे, म्हणजे गॅसचा व्हॉल्यूम चेंज झाला आहे. ठीक आहे? इनिशियल स्टेजला काहीतरी व्हॉल्यूम होता आणि फायनल स्टेजला. आणि मग इनिशियल स्टेज म्हणजे हे त्यातलं टोटल मटेरियल, हे इनिशियल स्टेज आहे ना. रिॲक्शनच्या आधीचं व्हॉल्यूम, नंतर रिॲक्शनच्या नंतरचं व्हॉल्यूम. म्हणजे याचा व्हॉल्यूम V1 असेल, रिॲक्शन झाल्यावरती V2 होईल. लॉजिक कळताय? समजताय? मग V1 चा व्हॉल्यूम काढण्यासाठी तुम्हाला इथाइलिन आणि HCl चा व्हॉल्यूम दिलेला आहे. मिक्स केल्यावर मिळेल ना रिॲक्टंटचा व्हॉल्यूम. मग करा. V2 म्हणजे काय? मग V1 म्हणजे काय? V1 is equals to the volume of this 200 plus 150. म्हणजे इथे रिॲक्टंट तुम्ही काय घेतलेलं ते बघा. इथे रिॲक्टंट घेतलेलं तुम्ही 200 आणि 150. मग आन्सर काय येईल? 350. तुम्ही V1 व्हॉल्यूम 350 घेतला होता. रिॲक्शन झाली आणि काय काय झाला? C2H5Cl. काय झाला? C2H5Cl. पण C2H5Cl चा व्हॉल्यूम आपल्याला दिलाय का? असंच नाही दिलाय. कुठे? सर त्याने तर नोटवरून काढले. मग प्रश्न आला की रिॲक्शन का दिली? त्याने याचा व्हॉल्यूम का नाही दिलाय? इकडे बघायचं. देश 11 मध्ये लॉ आहे, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की यांचे जे मोल्स असतात, ठीक आहे, ते ऍक्च्युली नंबर ऑफ मोल्स म्हणजे नंबर ऑफ व्हॉल्यूम असतात. काय असतात? नंबर ऑफ व्हॉल्यूम. जर HCl 1 आहे, ठीक आहे, HClच आहे ना, तर HCl चा किती मोल आहे?
एक मिनिट V1 थांबा जरा एक मिनिट. ओके, तो पॉइंट थोडासा ट्रिकी आहे जरा. तर बघा पॉइंट तुम्हाला दिला आहे, थोडासा आन्सर चुकला आहे, चेंज करू. काय आहे दिस इज रिॲक्शन. हा कोण आहे? इथाइल. हा काय आहे? कंपाऊंड आहे. हा 1 असेल तेव्हा हाही 1 असतो, हाही 1 असतो. ठीक आहे. मग कन्सिडर करा की आपल्याकडे यातलं अमाऊंट बघा, छोटा कोण आहे? 150. ठीक आहे. म्हणजे 150 जेव्हा HCl असेल तेव्हा हा किती असला पाहिजे? 150. हा एक्स्ट्रा घेतला थोडा सर्व म्हणून आहे ना. म्हणजे हा 150 असेल, हा 200 घेतला तुम्ही, हा 150 घेतला तर यातला 50 एक्स्ट्रा राहणारच आहे ना. तो किती असला पाहिजे? तुम्ही इथे घेतला 200 तरी त्यातल्या यासोबत रिॲक्शन किती करणार आहे? 150. कारण 1 1 1 आहे. 150 150 150. समजलं का? या 1 1 चा मिनिंग काय असतो? असं असतो. जरी ते चुकून 2 असलं असतं, तुम्ही काय केलं असतं? हा 150 आणि हा 150 into 2. कळलं? तर ते कोएफिशियंट लक्षात ठेवायचे. मग इथे 200 तुम्ही का नाही घेऊ शकत? कारण हा 150 आहे. 150 सोबत रिॲक्ट करणार आहे, 50 लॅप्स होणार आहे. सर ते 2C2H4 असतं तर कुठे? तर C2H4 च्या इथे 1 ऐवजी 2 असतं तर 2 असतं तर. आता जर आपण ते 2 घेतलं असतं, ठीक आहे, तर हा काय झाला असता? हा HCl 150 आणि हा याच्या हाफ झाला असता. ठीक आहे. म्हणजे याच्या ठिकाणी तुम्ही काय केलं असतं? HCl आणि याला तुम्ही हाफ केलं असतं. का त्याला हाफ का करायचं? हा मग त्याच्या हाफ मध्ये ना 1:2 प्रपोर्शन आहे ना. हे बघा, तुम्हाला लॉजिक नाही कळत. हे प्रॉब्लेम्स ऍक्च्युअली 9 चे वाटतं. A plus B is equals to C. हॅलो, 1 2 1. आपण आधी एक कन्सेप्ट करू. A B is equal to 1C. B आहे 100 ml. तुम्हाला सांगितलं तर A काढा. तुम्ही काय म्हणणार? B 100 ml आहे आणि ही इक्वेशन आहे, तर तुम्ही म्हणणार B आणि A मध्ये काय रिलेशन आहे? 1:1. म्हणजे B 100 ml तर हा 100 ml. करेक्ट. ते प्रॉब्लेम नाही. आता असं रिलेशन आहे, हा 100 ml आहे आणि तुम्हाला सांगितलंय 2. ओके, तर तुम्ही काय म्हणणार? 1:2 रिलेशन आहे. मग B 100 ml आहे तेव्हा 100 into 2 आहे. म्हणजे A B च्या डबल असला पाहिजे. हा. हां. करेक्ट. फक्त मल्टिप्लाय करायचं. आणि मग तुम्हाला म्हटलं C किती आहे? तर तो A वरनं काढायचा असेल तर हा 2 म्हणजे हा 1, हा 200 म्हणजे 100. आणि जर तुम्हाला B वरनं काढायचं असेल तर 112 100 into 100. हे बघा, A किती आहे? 2 आहे आणि C किती आहे? 1 आहे. ओके, मग A जर तुम्हाला 100 दिलेला आहे, 100 म्हणजे 2 म्हणजे 100, तर 1 म्हणजे किती? हाफ. सॉरी 50. सॉरी 200 आहे ना, हा 200 घेतला नाही, हे 200 आहे तर हाफ किती होईल? 100 होईल. 2 म्हणजे 100, तर 200 कळलं? मग हा जर B वरनं जर C काढायचा आहे तर हा 1 into 1 हा 100 आहे तर हा 100 असणार आहे. सिम्पली फक्त लॉजिक आहे, मल्टिप्लिकेशन आहे. तर तुम्हाला सांगितलं इथे की जो आपला हा आहे हा 200 ml दिलेला आहे आणि हा जो आहे 150 ml दिलेला आहे, पण यांचा रेशो तो 1:1 आहे ना.
मग हा 150 त्याच्याशी रिॲक्ट करेल ना. म्हणजे नंबर ऑफ मोल्स पाहून ठरवायचं. हा जेवढा व्हॉल्यूम आहे तेवढा त्याशी रिॲक्ट करेल. इथं मग 50 हा लॅप्स आहे, याच्यासोबत एसिड रिॲक्ट करायला काही नाही आहे का घेतलं आपण? नाही. जर आपण इथे 200 घेतला असता तेव्हा इथलं 200 त्यासोबत रिॲक्ट केला असता आणि प्रोडक्ट तयार झाला असता. मग इथं आपण 150 घेणार, इथंही आपण 150 घ्यावं लागणार कारण 50 रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार नाही. प्रोडक्ट ही 1च आहे म्हणजे 150. मग दिस इज अवर इथे ना 300 V1 आणि V2 150. संपला प्रॉब्लेम, आपला प्रॉब्लेमच संपला. V2 आहे 150 म्हणजे ऍक्च्युअली रिॲक्शन कॉम्प्रेस झाली आहे. रिॲक्शन काय झाली आहे? कॉम्प्रेस. म्हणजे आन्सर मिळेल आपल्या इथे प्लस. V2 छोटा झालाय ना, V2 छोटा झालाय. तो छोटा मायनस मोठा मायनस, मायनस मायनस प्लस म्हणजे वर किती प्लस होणार. लॉजिक फक्त थोडंसं आहे. लॉजिक काय कळालं की नाही? पुन्हा सोपं एकदा काय झालं हे कळालं. असं जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं A B C, ओके, A3 A1 B3 and this is 1, ओके. मग आपण कसं करतो? मला जर सांगितलं C आपल्याकडे 100 ml आहे, तर मला सांगा B किती ml? 300. C 100 ml आहे तर B किती असणार? 300. 3:1 आहे ना. 1 म्हणजे 100 तर 3 म्हणजे 300. करेक्ट. A किती असणार आहे? 1 × 1 100. मग तुम्हाला B वरनं A काढायचं आहे. मग तुम्ही करणार B वरनं A कसं करणार? B हा 3 आहे आणि A हा 1 आहे. B हा 300 आहे तर ऑब्वियसली हा 100 असणार आहे. रेशिओ आहे फक्त, बस नंबर आहे ते, बस काही रेशिओ. हे फक्त तुम्हाला रिॲक्शन काय दिली होती? व्हॉल्यूम चेंज करण्यासाठी. आपला बेसिक फॉर्म्युला तोच आहे. सिंपल प्रॉब्लेम आहे. कन्सेप्ट मला नाही वाटत त्याच्यात ते मार्क्स जायला पाहिजे. बिलकुल जायला हॅलो नको. चला प्रॉब्लेम मला आता सर्व घेतलेला. पुढं बोर झाला की सांगा. बोर झाला की सांगा. सिद्धेश, मला वाटतं सर्वात महत्त्वाचं डेरिव्हेशन राहिलं आहे आपलं, द कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. पॉइंट काय आहे? द कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. तुम्हाला अशा प्रकारे विचारलं डब्ल्यू मॅक्स साठी तुम्हाला डेरिव्हेशन विचारतात. हे प्रूव्ह करा. कॅल्क्युलेट डब्ल्यू मॅक्स. म्हणजे सिस्टीम कधी एक्स मॅक्स वर्क करणार त्याची कंडिशन असते. काय असते? आता तुम्ही इफेक्टिव्हली स्टडी कधी करणार? मॉर्निंग 3 o'clock to 7 o'clock. ते आपण करत नाही तो प्रॉब्लेम वेगळा. इथे जी गोष्ट आहे मॉर्निंग 4 o'clock to 7 o'clock. कधी करून बघा. मॉर्निंग 6 o'clock to 9 o'clock पर्यंत फ्रिक्वेन्सी चांगली असते. 10 नंतर ती डाऊन होते. फ्रिक्वेन्सी आहे. तर मॅक्स वर्क कधी होणार? त्याची कंडिशन असणार. तर मॅक्स साठी आपल्याला कंडिशन शोधायची आहे. तर मॅक्झिमम वर्क साठी कंडिशन शोधताना काय शोधायला लागेल? आपला फॉर्म्युला काय प्रूव्ह करायचा आपल्याला? हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. दिस इज अ फॉर्म्युला. यू हॅव टू प्रूव्ह दॅट दिस फॉर्म्युला W max equals to -2.303 nRT log of P1 minus P2. This is our target. ऐकला असेल फॉर्म्युला? नाही हो का? व्हॉल्यूम मध्ये याचा फॉर्म्युला कसा असतो? याला असं लिहितात -2303 nRT log of काय लिहायचं? V2 by V1 because pressure and volume are equally opposite. हे दोघे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे सीईटी जी होती याच्यावरती न्यूमेरिकल प्रॉब्लेम आलेले आहेत. काय आलेले आहेत? न्यूमेरिकल. जेई काढा, सीईटी काढा, नाटा काढा, काही काढा. तुम्हाला काय दिलेलं असणार? नंबर ऑफ मोल दिलेलं असणार. आर ची व्हॅल्यू 8 7 वगैरे फॉर्म्युला असते 8.76. टेम्परेचर 30 डिग्री वगैरे दिलेलं असतं. प्रेशर दिलेलं असतं. टेम्परेचर तुम्हाला सांगितलं असतं कॅल्क्युलेट द मॅक्सिमम वर्क. किंवा असं असतं तुम्हाला दिलेलं असतं तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं असतं टेम्परेचर. मोस्टली टेम्परेचर नाही सांगत ते, हे सांगतात व्हॉल्यूम किंवा प्रेशर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगतात. हे सगळं लिहून ठेवतात. ठीक आहे. यस.
फॉर्म्युला लर्न करा. काय फॉर्म्युला आहे? W max is equals to 2.303 nRT log of P1 by P2 V2 by V1. मला नाही वाटत की अशा वेगळ्या कॉन्स्टंट वगैरे काही टर्म आहेत. तर एवढं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग कसं प्रूव्ह करायचं हे आन्सर आता कसं काढायचं? आपल्याकडे तर एवढंच अवेलेबल आहे W max. मग सुरुवात करायची. किती मार्क्स लागला माझे? 4 मार्क्स का? 3 मार्क्स. 3 मार्क्स लागला. ठीक आहे. चला मग आपल्याकडे काय घ्यावं लागेल? ती काही कंडिशन घ्यावं लागते आपल्याला. आपल्याला माहिती आहे की एकच इक्वेशन माहिती. काय इक्वेशन माहिती आहे? W P external V2 V1. एवढंच माहिती ना आतापर्यंत आपल्याला. एवढं कन्सिडर करायचं. दिस इज अ स्टार्ट पॉइंट. थर्मोडायनामिक्स मध्ये वर्कचा फॉर्म्युला हाच आहे. याला W max बनवू, याचंच इथे आउटपुट कन्वर्ट करू. मग फर्स्ट फॉर्म्युला आहे W P external V2 V1. झोपणे लागत आहे ना? नाही. आता बघा तुम्ही एक्सपान्शन के डायग्राम्स दिले. डायग्राम बघा, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 आणि अशा स्टेप्स आहेत. म्हणजे पिस्टन स्लोली वरती जातोय. डायग्राम जर काढायचं झालं तर बघा एक अशी डायग्राम आहे. काय प्रॉब्लेम नाही, काही समजता येणार काय चाललंय? हा व्हॉल्यूम किती होता गॅसचा? V1. आता आपण मागच्या वेळेस काय कन्सिडर केलं होतं? डायरेक्टली V2 वरती गेलो होतो. कुठे गेलो होतो? डायरेक्ट एक्सपांड. पण डायरेक्ट एक्सपांड आपल्याला जमणार आहे का? आता नाही. आपल्याला थोडंसं वेगळं स्पेस शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? मध्ये कुठे वर्क जास्त भेटणार आहे. कसं काय करायचं की आपल्याला W जास्त भेटायचं. मग आपण काय करणार? छोटीशी स्टेप घेणार आहे. काय घेणार? छोटीशी स्टेप. छोटूसा पिस्टन वरती येणार. त्या छोटीशाला काय म्हणतात? फिजिक्स मध्ये माहिती आहे तुम्हाला. काय म्हणतात? डेरिव्हेटिव्ह कुठे येतो? छोटीशी गोष्ट, छोटीशी स्ट्रीप, छोटूसा व्हॉल्यूम, छोटूसा व्हॉल्यूम चेंज करा, त्याला म्हणा डेरिव्हेटिव्ह. आधी काय करायचं? आपण एक व्हिडिओ बनवून टाकायचं. आता काय करतोय आपण? छोटासा चेंज. मग आपला फॉर्म्युला कसा होणार बघा. आता फॉर्म्युला थोडंसं मॉडिफिकेशन येणार. फॉर्म्युला चेंज करू. आता थोडासा व्हॉल्यूम चेंज झाला. P एक्सटर्नल तर असणार. त्याच्या आता dV येणार. इथे काय येणार? dV. इथे कसं लिहू शकत असलं तुम्ही? शॉर्टकट मध्ये याला बघा असं लिहितं. P एक्सटर्नल डेल्टा V होतं. काय होतं? डेल्टा मीन्स इनिशियल अँड डायरेक्ट फायनल डिफरन्स. dV आला म्हणजे काय आलं? छोटंसं व्हॉल्यूम आलं. छोटासा व्हॉल्यूम चेंज झाला. जेवढं दिसतोय ना, dV म्हणजे ऍक्च्युअली स्मॉल चेंज. मग तुम्ही वर्क कसं करताय? P एक्सटर्नल लागलेला आहे आणि छोटासा व्हॉल्यूम चेंज होतोय आणि तुम्ही वर्क काढताय. छोटंसं वर्क आहे. किती आहे? छोटं वर्क. काय डाऊट आहे का? नाही ना? नाही. मग इथे आपण म्हणणार आहे ऍज द एक्सपान्शन इज रिव्हर्सिबल द प्री इज. आता एक कंडिशन शोधायची ना आपल्याला. कंडिशन एक्सपान्शन कसं आहे? रिव्हर्सिबल आहे. हा जो पिस्टन वरती येतोय तो कसा आहे? रिव्हर्सिबल. कसा आहे? रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजे काय? तर P is greater by very small amount quantity than Px. हे बघा पॉइंट काय आहे? P is बंद करा तो. सिद्ध होता. झालं का? सर हाँ ठीक है. पुढचा वेळ तुम्हाला काय सांगतो? ठीक आहे, कंटिन्यू कर. कंटिन्यू करून घ्या. आता घेऊन टाकतो. याला वेळ लागेल नाही. थोडा 15 डेरिव्हेशन.